नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानाधारावर. तर अहमदाबाद येथील झालेल्या विमान दुर्घटनेबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या आगामी भरतीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. याच्यावर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीमध्ये या माहितीवर या मुद्द्यावरती विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नोंदणी आणि मुद्रांक विभागातील शिपाई पदभरतीची आता परीक्षा येणारच आहे. 1 जुलैपासून परीक्षेला सुरुवात होत आहे. सोबतच महानगरपालिकांची भरती निघत आहे, जीएमसी भरती निघत आहे. तर या सर्व भरतीमधील परीक्षांसाठी ही जी माहिती आहे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 2 ते 3 मार्क तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पण आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, वेळ वाया न घालता सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अहमदाबाद विमान दुर्घटना जी झालेली आहे याच्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी आहे विमान दुर्घटनेची तारीख काय आहे. तर 12 जून 2025ला हा विमान दुर्घटना ही जी आहे झालेली आहे. या ठिकाणी टाइम जर तुम्हाला विचारला गेला तर 1:38 ही दुर्घटना झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुपारी 1:38. यानंतर बघा मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे उड्डाणाचा मार्ग काय होता. उड्डाणाचा मार्ग या विमानाचा होता सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट अहमदाबाद ते गॅटविक एअरपोर्ट दुबई. तर या ठिकाणी हे विमान जे आहे ते जाणार होतं. विमानाचा हा मार्ग आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. यानंतर बघा, तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे विमानाचा प्रकार काय आहे. कोणत्या प्रकारचं हे विमान होतं. तर बोईंगचं हे विमान होतं 787 ड्रीम लायनर या बोईंगच्या विमानाचं या ठिकाणी नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचे मुद्देच आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. यानंतर पुढे बघा, फ्लाईट क्रमांक काय आहे. तर AI 171 हा या विमानाचा फ्लाईट क्रमांक होता. एकूण प्रवासी या विमानामध्ये 230 प्रवासी या विमानामध्ये प्रवास करत असलेला आपल्याला पाहायला मिळू शकतं. एकूण 230 प्रवासी या विमानामध्ये प्रवास करत होते. यानंतर याच्यामध्ये एकूण कर्मचारी किती होते. तर 12 कर्मचारी या विमानामध्ये होते. असे 242 प्रवासी या विमानामध्ये प्रवास करत होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. महत्वाचं आहे, प्रवासी होते 230 आणि कर्मचारी होते 12. एकूण असे 242 लोक या विमानामध्ये जात होते. याच्यानंतर बघा, पुढचा मुद्दा आहे एकूण जीवितहानी किती झालेली आहे, मृत्युमुखी किती पडलेले आहेत. तर 241 विमानामधील या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. तर 28 हे जमिनीवरील ज्यावेळेस विमान कोसळलं त्यावेळेस ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं आहे त्या ठिकाणचे 28 लोकांचा मृत्यू या विमान दुर्घटनेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि एकूण जर आपण पाहिलं तर 269 एवढे मृत्युमुखी यामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न आला की एकूण किती लोक या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, तर एकूण 269 एवढे लोक या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले असं आपल्याला सांगावं लागेल. यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे एअर इंडियाच्या या विमानात 223 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर या ठिकाणी प्रवास करत होते. पुढचा मुद्दा आहे हे विमान अहमदाबाद शहरातील विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे. तर हे विमान कोठे कोसळलेलं आहे. मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतो. बघा मित्रांनो, महत्वाचे मुद्दे आहेत परीक्षेच्या दृष्टीने, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. येणाऱ्या आगामी सरळ सेवा परीक्षांमध्ये याच्यावर नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. विमान दुर्घटनेची तारीख 12 जून आहे. लक्षात ठेवा, विमान उड्डाणाचा मार्ग, विमानाचा प्रकार, फ्लाईट क्रमांक, एकूण प्रवासी, एकूण क्रू मेंबर हे सर्व तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. 1 ते 2 मार्काचा हा तुम्हाला जो मुद्दा आहे हा आपल्याला म्हणता येईल की याच्यावर 1 ते 2 मार्काचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर एकूण क्रू मेंबर आणि प्रवासी किती होते, एकूण मृत्युमुखी लोक यामध्ये किती पडलेली आहेत. यानंतर बघा, पुढचं मुद्दा आहे की दुर्घटनेचं नेमकं कारण काय होतं. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेक ऑफ केल्याच्या नंतर विमान अवघ्या 30 सेकंदात जमिनीवर कोसळलं होतं. अवघ्या 30 सेकंदामध्ये जमिनीवर कोसळलं होतं.
विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तांत्रिक बिघाडीमुळे विमानाचे दोन्ही इंजिन या ठिकाणी बंद झाले होते आणि त्यामुळे ही दुर्घटना झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे जे विमान आहे BG कॉलेजच्या इमारतीवर कोसळलेले आपल्याला पाहायला मिळू शकतं. बघा मित्रांनो, BG कॉलेजचे जे मुलींचं वसतिगृह होतं या इमारतीवर हे विमान कोसळलेलं आहे आणि त्यातील 28 लोकांचा मृत्यू जमिनीवरील झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे दुर्घटनेमध्ये बचावलेला एकमेव प्रवासी कोण आहे. तर बघा मित्रांनो, 242 एकूण असे क्रू मेंबर आणि प्रवासी विमानामध्ये होते. यातील 241 जणांचा मृत्यू झालेला आहे. हा जो एक व्यक्ती यामध्ये वाचलेला आहे तर हा आहे विश्वास कुमार रमेश, त्यांचं नाव आहे. वय 40 वर्ष आहे. राष्ट्रीयत्व जर बघितलं तर ब्रिटिशची नागरिकता यांच्याकडे आहे, इंग्लंडची नागरिकता यांच्याकडे आहे. वय 40 आणि नाव आहे विश्वास कुमार रमेश. यांचा सीट नंबर जर परीक्षेमध्ये विचारला तर 11A असा यांचा सीट नंबर असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेली संस्था कोणती आहे किंवा कोणती संस्था या दुर्घटनेची चौकशी करत आहे तर AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही संस्था या दुर्घटनेची चौकशी करत असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. महत्वाचं आहे, IMP मध्ये ठेवा किंवा नोट करून घ्या तुमच्या नोटपॅडमध्ये, कारण परीक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. संस्था या ठिकाणी तुम्हाला विचारली जाऊ शकते. संस्थेला तुम्ही व्हेरी IMP मध्ये जरी ठेवलं तरी चालेल नोट्समध्ये. यानंतर पुढची महत्वाची माहिती आहे, ही विमान दुर्घटना भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे. यामध्ये केवळ एकच प्रवासी बचावलेला आहे. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत जेवढे काही भारतामध्ये विमान दुर्घटना झालेल्या असतील त्यापैकी सर्वात मोठी दुर्घटना म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. एकूण 242 प्रवाशांमधील फक्त एक प्रवासी या ठिकाणी वाचलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. इमॅजिन करा मित्रांनो, किती मोठी दुर्घटना असेल, किती हानी त्या ठिकाणी झालेली असेल. त्यामुळे या विमान दुर्घटनेला एक मोठी दुर्घटना म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. आता बघा, याच्यावर काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ते कुठले प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्न काय तयार होऊ शकतात या दुर्घटनेवर आधारित. ही होती दुर्घटनेची माहिती यापूर्वीची आणि याच्यावर आता प्रश्न कशा प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये ते आपण पाहूयात. बघा, प्रश्न या ठिकाणी पहिला आहे, एअर इंडिया फ्लाईट 171 कोठून निघाली होती. तर उत्तर आहे अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे फ्लाईट निघालेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 2 काय बनू शकतो, एअर इंडिया फ्लाईट 171 कोणत्या देशात जात होती. तर गॅटविक एअरपोर्टवर ही उतरणार होती, इंग्लंड या देशामध्ये. यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 काय बनू शकतो आपला, एअर इंडिया फ्लाईट 171 या फ्लाईटचा अपघात कधी झालेला आहे. तर 12 जून 2025 या फ्लाईटचा अपघात झालेला आहे. 1:38 हा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. यानंतर मित्रांनो, प्रश्न 4 काय बनू शकतो, एअर इंडिया फ्लाईट 171 हे कोणत्या प्रकारचे विमान होते. तर हे विमान बघा मित्रांनो, बोईंग या कंपनीचं विमान होतं. 787-8 ड्रीम लायनर नावाचं हे विमान असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. तर ह्या फ्लाईटचं कंपनीचं नाव पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, तर लक्षात ठेवा बोईंग या कंपनीचं हे विमान होतं. यानंतर मित्रांनो, प्रश्न 5 बनू शकतो आपला, एअर इंडिया फ्लाईट 171 मध्ये एकूण प्रवासी व कर्मचारी किती होते. तर 242 एकूण प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यामध्ये 12 कर्मचारी आणि 230 या ठिकाणी प्रवासी असलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. प्रश्न क्रमांक 6 काय बनू शकतो आपला, की विमान कोसळल्यानंतर जमिनीवरील किती जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. तर एकूण 28 लोकांचा, जमिनीवरील लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतं, मृत्यू झालेला आहे. यानंतर प्रश्न 7 काय बनू शकतो आपला, की या विमान दुर्घटनेत एकूण किती जणांचा मृत्यू झालेला आहे. तर एकूण 269 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला पाहायला मिळू शकतो. टोटल 269 लोक जमिनीवरील व विमानामधील यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहायला मिळू शकतं.
खूप भयानक असं ऍक्सिडेंट होतं मित्रांनो. यामध्ये 269 लोकांचा मृत्यू झालेला आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न काय बनू शकतो की एकमेव जिवंत राहिलेला प्रवासी कोण आहे, त्याच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. नाव आहे विश्वास कुमार रमेश, वय आहे 40 वर्ष आणि राष्ट्रीयत्व आहे युकेचं, इंग्लंडचं. त्यानंतर यांचा सीट क्रमांक होता 11. तर हे पण लक्षात राहू द्या तुमच्या. प्रश्न 9 काय बनू शकतो आपला की विमान कोठे कोसळले. तर BJ मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. यानंतर बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न 10वा प्रश्न यावर काय बनू शकतो की अपघाताची चौकशी कोण करत आहे किंवा कोणती संस्था करत आहे किंवा कोणामार्फत ही चौकशी होत आहे. तर AAIB या संस्थेमार्फत या ऍक्सिडेंटची, या अपघाताची चौकशी होत आहे. ही भारत सरकारची अधिकृत संस्था आहे जी ऍक्सिडेंटची, जी विमानांचे ऍक्सिडेंट होतात त्याची चौकशी करण्यासाठीची अधिकृत संस्था असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परीक्षेमध्ये याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. तर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो असं या संस्थेचं नाव आहे. शॉर्ट फॉर्म आहे AAIB. लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत हे सर्व काही प्रश्न जे आपण अहमदाबाद विमान दुर्घटनेवर घेतलेले आहेत. या दुर्घटनेवरची जी माहिती आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे मित्रांनो. खूप मोठी दुर्घटना होती. बरेचसे प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. मला नाही वाटत की याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला दुसरे काही प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. तर जेवढे काही प्रश्न आणि जेवढी काही माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे तर ती सर्व माहिती आपण जवळजवळ या दुर्घटनेविषयी कव्हर केलेली आहे. आणि अजून काही याच्यामध्ये अपडेट आली, या दुर्घटनेविषयी माहिती समोर आली तर त्याच्याबद्दलची माहिती टेलिग्राम चॅनलला अपडेट केली जाईल. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची अपडेट त्या ठिकाणी आपण देत असतो. महत्वाचे प्रश्न उत्तरे आपण त्या ठिकाणी देत असतो. आणि हे जे काही व्हिडिओमध्ये आपण प्रश्न उत्तरे कव्हर करतो, माहिती कव्हर करतो, तर याचं जे PDF आहे आपण टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.